नमस्कार मंडळांना, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. ते या नाश्ता करायला बसले आहे. आज मी बिस्किटं चालले आणि चाय बनवलेलं आहे. ते या सर्व तर बघा आता देवाचा दिवा वगैरे लावला. तर आजपासून त्यांना दिवस पाळी चालू झाली. नाईट लावते एक महिना आणि त्यामुळे ते यायचं, रोज काम करायचं, पाणी भरायचं. आज एकटीच आहे, कामं करायचं कंटाळा आला आहे. तरी बी करायला लागणारच नाही. एक महिना तर मदत करते. तर चालेल, चला आता आपण काम करूया. मग जेवण बनवायचं आहे. भांडी कपडे राहिले ती पटापटा हे करून घ्यायचे. दिवा लावला आहे. स्वामींची गाणी लावली ती. जराच बरं नाही वाटायला, तरी बी आपलं काम करून घ्यायला लागेलच. परत पोरींना त्रास नको. चला उरकूया. बघा जेवणाचं सामान आणलं आहे. जाऊन तांदूळ आणलं बासमती. भात बनवायचं आहे फोडणीचं म्हणून. बघा काय काय आणलं. पनीर, वाटाणा, सोयाबीन, पुदिना, कोथिंबीर आणि गरम मसाला आणला आहे. जरा बिर्याणी मसाला, टमाटर अर्धा किलो बघा 20ने भेटले. ते काल आणलेलं 25ने बघा कांदे. तर तांदूळ भिजायला ठेवले. तर कापून घेते पटापटामध्ये भात बनवेल. घेतलं या सगळं बघा, कापून घेतलं. पुरी अजून आल्या नाही, आता येतेच जेवाया. दादाकडे या सर्वांनी जेवायला. भात बनवलं. जेवण झालं. आता बसली आहे. तिला पाणी ठेवलं आंघोळीला. बारकीला आंघोळ करायची म्हणून. वाटभर खाल्लं वाटलं. 2 दिवस झालं मी जेवली नव्हती. त्याने कसं तरी व्हायला लागलेलं. आज बरं वाटायला लागलेलं. तर आता आराम करते. कंटाळा आला. तर बघा वर झोपलेली ना मी. मला सकाळपासून झोप सुटली. जेवली तशी झोप सुटलेली. आणि ना जी जोरानं मांजरी रडायला लागल्या. थांबवती थांबानच. बारकी पोरं कशी रडतात तशी जोराने. मी घाबरून खाली आली निघून. लय जोरानं रडत होती मांजरी. सकाळी बी रडत होती. एक तर मला बेकार सुद्धा पडलेलं आहे. मी आताशी बी घाबरलेलीच आहे. आणि वरून या वेगळंच पडलं. अवघड आहे ना. चाल या चाय प्यायला. चिवला चाय बनवला आहे. दीदीनं चाय बनवला आहे. चिवचं डोकं लय दुखतंय. म्हणलं अद्रक आहे बाळा यांच्याकडे. हा मग ते कोणतं आहे असं द्यायचं. हे ना शुगर फ्री वाटतं म्हणते ती. बघ दीदी तेच आहे. ते बघा समोसे घेतले. ते बिस्किट बी आणले. आणायला लावलं. ते नाही आणलं, दुसरंच आणले. बरोबर आणलं, चुकीचं आणलं. बाजार आणायला चालली आहे. उद्या सवासण्या करायची होती ना, त्याचा बाजार आणायला चालली आहे. तर चिवला दवाखान्यात घेऊन चालली आहे. डोकं दुखतंय. चला जाऊया. तर बघा बाहेर आलं. पाऊस चालू झाला. दोघे आलो आहे आता. बघा अण्णाभाऊ साठेंची जयंती. ती आमची ती नाही म्हणजे खण ती छोटे खण घेत ना. ह्या बांगड्या कशा लावल्या त्या बांगड्या. मम्मी कुठला दे वाटा. चांगला मिक्सवाला द्या. मिक्सवाला 20 आणि 50 200 दिले. आता निघालो आम्ही सगळे. नारळ घेतो आता पुढं.
भक्तजनताराय आनंदरूपेण टलासी तू अग्नि तू पवना श्री स्वामी समर्थ 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 श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री तर बघा आता ह्यांनी रिक्षा आणलेली बाजार बघा घेतला आहे. सगळं निघालो आता घरी आम्ही. चिवला दवाखान्यात नेलेली गरम लागती उद्या पेपर आहे म्हणून आपलं आजच नेलेलं बरं आहे. इंजेक्शन देतो तिथं नको म्हणली ठेवा तर जवळ व्यवस्थित ठेवा गोळ्या. हे बघा सगळ्यांनी जेवायला दिलं जेवण बनवले बघा मस्त बाईची भाजी. जेवण सर्वांचं झालंय. त्या दोघी इकडे झोपले ती त्यांचा पप्पा झोपलाय खाली. एक्सक्यूज मी दे तर गुड नाईट सर्वांना. बघा आता झोपायची तयारी चालू झाली आमची. कंटाळले दिवसभर मी झोपलेली. मला पूर्ण अंग वगैरे दुखत होतं आणि मांजर वरडायला लागली म्हणून घाबरून खाली गेली पण वाटलं नव्हतं का दुखत होतं. तर बघा आता 3 दिवस आम्ही लांब बसलो. उद्या सवासण्या बी ठेवलेल्या ठरवल्या बी बायकांच्या घरी बी जाऊन आली. सर्व सामान बी आणलं आणि ऐन टायमाला धोका दिला आहे. त्यामुळं उद्याच्या सवासण्या आमच्या कॅन्सल झालेल्या आहेत. तर उद्या फक्त निवद दावायचा देवाला. ती दिदी करणार आहे मी काय करणार नाही. दिदीच्या हातात आता उद्याचा कारभार सगळा. काय दिदा ना उद्याचं काय असेल ते चला उद्या बघूया. उद्या शूट करेल मग बघा तुम्ही काय काय. तर आज ब्रेक आणि सर्वांना गुड नाईट.